आज बीड जिल्ह्यामध्ये केज या ठिकाणी बांगलादेशामध्ये हिंदूंवर अत्याचार झाले म्हणून जो भीमा कोरेगावचा दंगलखोर आहे मिलिंद एकबोटे त्याला पुळका आलाय आणि त्या पुळक्यामुळे त्यांनी बीड जिल्ह्यामध्ये केज तालुक्यात त्याचा आज मोर्चा होता। त्या मोर्चाला ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने आम्ही विरोध दर्शवला। सोशल मीडियाच्या माध्यमातून यंत्रणेच्या माध्यमातून बीड एसपींना मी स्वतः आवाहन केले की बीड जिल्ह्यामध्ये जो मोर्चा होतोय त्या मोर्चाला परमिशन देऊ नये। संघटनेच्या वतीने मी विनंती केली, बीडचे जे एसपी आहेत बारगळ साहेब त्यांच्याकडे केली, केज पोलीस स्टेशनचे पीआय महाजन साहेब आहेत त्यांना सुद्धा मी काल फोनवर बोलून विनंती केली की महाराष्ट्रामध्ये जाती जातीमध्ये भांडणं लावून जे वीज पेरण्याचं काम या एकबोटेच्या माध्यमातून होतंय ते कुठंतरी थांबलं पाहिजे। आम्ही आंबेडकरवादी आहोत, लोकशाहीच्या मार्गाने आम्ही आंदोलन करतोय। मी आज सकाळी घराच्या बाहेर निघत असताना 10:30 वाजता माझ्या घराच्या समोर LCBचे एक 10 कर्मचारी येऊन थांबले होते। मी त्या ठिकाणी घरी असल्यामुळे मी एकटाच होतो। माझे जे सहकारी असतील, माझे जे कार्यकर्ते असतील, माझे जे पदाधिकारी असतील ते कुणीही घरी नसल्यामुळे मला त्या ठिकाणी येऊन डिटेन करून बीड शहरामध्ये शिवाजीनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी सकाळी 11 वाजल्यापासून ती आत्ता 2:30 वाजल्यापर्यंत या ठिकाणी बसून ठेवण्यात आलेलं आहे। या माध्यमातून मी बीड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकर संविधानवादी लोकशाहीवादी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आणि समाज बांधवांना आवाहन करतोय, एक पॅन्थरचा जर आवाज दाबला, महाराष्ट्रामध्ये लाखो पॅन्थर आहेत, कुठं कुठं आवाज दाबणार। यंत्रणेला म्हणून आम्ही विनंती करतो की अशा दंगलखोराला तुम्ही परमिशन देऊ नका। आमच्यासारख्या लढाऊ कार्यकर्त्यांना दाबण्याचं काम करू नका। आम्ही लोकशाही मार्गाने लढा लढतोय, आमचं यंत्रणेला सहकार्य असतंय। बीडचे मागील एसपी नंदकुमार ठाकूर त्यांना सुद्धा आम्ही सगळ्या जाळपोळीच्या महाराष्ट्रामध्ये घडलेल्या प्रकरणामध्ये सुद्धा आम्ही यंत्रणेच्या बाजूने शांततेचं आवाहन करत होतो। आज या ठिकाणी बारगळ साहेब आहेत, त्यांच्या माध्यमातून सुद्धा मी त्यांना भेटून सुरुवातीला सांगितलं, साहेब आम्ही संविधानवादी आहोत, आम्ही वर्दीचा मान सन्मान राखणारे आहोत। तुम्ही जे महाराष्ट्रामध्ये ते आमदार निलेश राणे जो वर्दीवरच्या पोलिसांना धावतो आणि त्या कर्मचाऱ्यांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेच्या आम्ही बाजूने आहोत। म्हणून विनाकारण चळवळीतल्या कार्यकर्त्यांना टार्गेट करू नका, खोट्या केसेस दाखल करू नका, डिटेन करू नका। लोकशाही मार्गाने आंदोलन करतोय त्यांना तुम्ही परमिशन द्या आणि जे भडकाऊ स्टेटमेंट करतात महाराष्ट्रामध्ये त्यांना तुम्ही रोखण्याचं काम करा। अशीच मी ऑल इंडिया पॅन्थर सेना बीड जिल्ह्याच्या वतीने विनंती करतोय।